नमस्कार, मी सागर कदम. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. उद्या 23 सप्टेंबर पासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास. रत्नागिरी जिल्ह्यातून परतीच्या प्रवासाला राज्य परिवहन मंडळातर्फे 2010 बसेस. कोकणात सध्या गणेशोत्सवाची धामधूम. बाल्या डान्सचे तरुणाईला आकर्षण. महाडमधील स्वराज्य निवारा आश्रम येथील खळबळजनक घटना. अल्पवयीन बालकावरती लैंगिक अत्याचार. आणि भरणे नाका येथे जगबुडी ब्रिजवर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात. अपघातात 3 जण जखमी. आता पाहूया सविस्तर वृत्त. कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी आलेल्या लाखो चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभाग सज्ज झाला असून उद्या दिनांक 23 सप्टेंबर पासून परतीच्या प्रवासासाठी 2010 बसेस आरक्षण पूर्ण झालेले आहे व ग्रुप बुकिंगसाठी सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे. उद्या 23 सप्टेंबर पासून गणेश विसर्जन झाल्यानंतर लगेचच चाकरमानी परतीच्या प्रवासाकडे लागतात. परतीच्या प्रवासासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी 2010 बसेसचे आरक्षण झाले असून ग्रुप बुकिंगसाठी देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. उद्यापासून कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती राज्य परिवहन मंडळाचे जिल्हा नियंत्रक बोरसे यांनी दिली आहे. सध्या कोकणात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले भटवाडी येथील आपल्या मूळ गावी जाऊन घरातल्या गणपतीचे बाप्पाचे दर्शन घेतले आहे. खेड तालुक्यातील जामगे या गावी श्री मंगेश कदम यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गौर गणपतीची स्थापना करण्यात आली. काल गौरी आवाहन झाले व आज गौराईची भक्तिभावाने पूजा देखील केली गेली. घरातील सर्वजण मोठ्या भक्तिभावाने व मनोभावे पूजा अर्चा करतात. 5 दिवस रोज गणपती बाप्पा समोर भजन गायले जाते. संपूर्ण कदम कुटुंब गणेशोत्सव गौर गणपतीची मनोभावे सेवा करतात. संपूर्ण कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. काल गौराईचे आगमन झाले. गौरी आगमनानंतर गौरी पूजनाच्या दिवशी महिला गौरी आणि गणरायाची आराधना करतात. यावेळी महिला आपल्या गौरीसमोर टिपऱ्यांच्या माध्यमातून ठेका धरतात आणि पारंपरिक नृत्य करतात. रत्नागिरी तालुक्यातील टिके गावातील महिलांनी टिपऱ्यांच्या आणि ढोलकीच्या तालावर नाचाची परंपरा आजही कायम आहे हे दाखवून दिलं आहे. ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात असणाऱ्या घरगुती गणपतीच्या समोर आपली कला सादर केली जाते. रायगड जिल्ह्यासह सर्वत्र गणेशोत्सव धूमधडाक्यात आणि तितक्याच भक्तिभावाने उत्साहात साजरा केला जात आहे. गणपती विराजमान झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी गौरीचे आगमन झाले. गौरी पूजन झाल्यानंतर दुपारी व सायंकाळी सुवासिनींनी पारंपरिक ओसा घेतला. गौरी पूजन हा प्रामुख्याने स्त्रियांचा सण. सुवासिनी व कुमारिका पारंपरिक व रीतिरिवाजाप्रमाणे गौरीचे पूजन करतात. आंबा, केळी, पान व विडा, हिरव्या बांगड्या, नारळ आदी पूजेच्या वस्तू बांबूच्या सुपात घेऊन रायगडातील विविध तालुक्यात सुवासिनींनी ओसा घेतला. कोकणात गौरी गणपती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरातील महिला गौरी रात्रभर जागरण करून गाणी बोलून जागवतात. गौरी पूजनासाठी ठिकठिकाणी गर्दी दिसून आली. नवीन साड्या परिधान करून महिला गौरी पूजनासाठी जात होत्या. श्रद्धेने पूजन करून आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करीत होत्या. यावेळी महिलांचा उत्साह पाहण्याजोगा होता. गौरी दरवर्षी आज गणपतीचा 3रा दिवस आहे. दुपारी आम्ही नदीवरनं गौरी आणतो आणि नंतर इथे आणून त्यांची पूर्ण सजावट करतो. त्या गौरीला जे काही आवडतं, ती माहेरवाशीण असते त्यामुळे तिला सगळे पदार्थ खायला वगैरे द्यायचे असतात. तिचा आपल्याला माहेरवास करायचा असतो. तिचा संसार आहे तो द्यायचा असतो तिला. पुन्हा तिच्या सगळे मनाप्रमाणे करायचं असतं. तिच्या आपल्या घरामध्ये भरभराट यावी, आपल्या मुलाबाळांना चांगलं वाटावं म्हणून आपण गौरी आणतो. तिची पूर्ण सजावट केलेली आहे. तिला फेटा वगैरे बांधलेला आहे. जेवढा आपल्याला जमेल तेवढा आपण गौरीसाठी करतो.
रात्री कसं झालं? रात्रीचं जागरण म्हणजे आम्ही सगळ्या बायका मिळून खूप नाचतो, मजा करतो, फुगडी खेळतो, गाणी बोलतो, सगळ्या बायका मजा करतो आणि गौरीचं जागरण करतो. रात्रीचं गौरीचं थोडंसं कार्यक्रम असतो, गौरीला जागवायचं असतं. गौरीच्या थोडीशी बाहेरवाशिणी येते, त्यामुळे थोडीशी रडते, त्यामुळे तिचं ते सगळं आम्हाला करायचं असतं, म्हणून आम्ही रात्रीचं जागरण करतो. गौरी गणपतीचा हा महाराष्ट्रीय सण आहे, कोकणातला पण हा सण आहे. त्यांनी 50 वर्ष केलं. आता इथून पुढे आम्ही 3 जावा आहे, आम्ही तिन्ही मिळून गौरी गणपती करतो, रात्रीचं जागरण करतो. गौरीशनी गौरी माहेरवाशी नसती, तिला आपण घरी आणतो. तिला आणल्या दिवशी भाजी भाकरी, दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य, तिला सगळा संसार, तिला सगळं तिचं काय ती गौरीला द्यावंच लागतं. ती सुख समृद्धी आपल्या लक्ष्मी देऊन जाते. ती लक्ष्मी आपल्या घरात असते म्हणून तर आपण सुखी आहे. किती वर्ष झाले? 50 वर्ष झाले. म्हणजे आपल्या पोराबाळाला चांगलं, आणखीन आपल्या पोराबाळाला जय असतो, लक्ष्मी येते, आणखीन कटकट नसतो, आणखीन काय त्याला गुराढोराला चांगला, असं त्याची इच्छा आहे, गौरीची इच्छा आहे. म्हणजे गणपती बन आहे ते, गणपतीची बन आहे ते, म्हणजे त्याला पाहिजे जोडीदार. सध्या कोकणात प्रत्येक घराघरात भजनांचे सूर ऐकू येतात. गणरायाच्या आरत्या, गणरायावरील गाणी, अभंग, गवळण, गजर भजनप्रेमी मंडळाकडून सादर केले जातात. विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजन परंपरा आजही जपली गेली आहे. सिंधुदुर्गातील आजची युवा पिढी सुद्धा या भजनाच्या माध्यमातून गणरायाचे स्वागत, त्याची महती गाण्यांद्वारे सादर करतात. यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे साईराज गणेश केंद्रे या 4 वर्षाच्या चिमुकल्याने लोकप्रिय केले. हे गाणे सुद्धा आता सिंधुदुर्गात भजनात मोठ्या भक्तिभावात गायले जाते. गणेशोत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. कोकणात हा सण मोठ्या दिमाखात शैलीत साजरा होतो. याच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक गणेश भक्त हे आपल्या गणपती बाप्पाच्या शेजारी अनेक संदेश दाखवणारे मखर, सजावटीचे देखावे, याचबरोबर गणपती शेजारी उभारण्यात येणारे डेकोरेशन हे हुबेहूब तयार केलेली प्रतिकृती जाणवतात. अशाच एका 50 वर्षांची परंपरा जपणारे निलेश मांदाडकर आणि उदय कळस यांच्या घराच्या गणपतीच्या आरासाची सजावट जाणून घेतली आहे आमचे रायगडचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी. Lift off normal Here we have a majestic lift-off of LV-3 M4 rocket carrying India's prestigious Chandrayaan-3 spacecraft. Peto target. प्रज्वलन और सफलतापूर्वक उत्थापन LV-3 M4 रॉकेट का यह भीम का रॉकेट आसमान को चीरते हुए अपनी भयानक दहाड़ से चारों ओर कंपन उत्पन्न कर रहा है. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती समजल्या जाणाऱ्या गणरायाचं धूमधडाक्यात या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गणेशोत्सव सण देखील सुरू झालेला आहे आणि याच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आपण म्हसळा तालुक्यातील निलेश मांदाडकर यांच्या घरी आज आलेलो आहोत. गणेशोत्सव आपण या ठिकाणी प्रचंड पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा होताना बघतोय. मात्र याच गणपती बाप्पा शेजारी अनेक हुबेहूब आणि वेगळ्या प्रचंड अशा संदेश देणाऱ्या काही अशा थीम देखील साकारलेल्या असतात आणि याच संदेश देणाऱ्या थीमपैकी आज आपण म्हसळा तालुक्यातील मांदाडकर यांच्या 50 वर्षांची परंपरा जपलेल्या त्यांच्या या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आपण या ठिकाणी भेट दिली आहे. आपल्यासोबत थेट जोडले जाणार आहेत निलेश मांदाडकर. सर, काय सांगाल एकंदरीत की तुम्ही जवळजवळ 50 वर्षांची परंपरा जपलेली आहे आणि या 50 वर्षामध्ये अनेक तुम्ही थीम या ठिकाणी गणपती बाप्पा शेजारी साकारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यावर्षी देखील नुकताच काही दिवसांपूर्वी भारताने ज्यावेळेला इस्रो आणि इथल्या शास्त्रज्ञांनी आपल्या जो चांद्रयान-3 लँडिंग केला आणि त्यामुळे प्रचंड त्या ठिकाणी त्यांना यश देखील मिळालेलं आहे आणि तीच हुबेहूब थीम साकारण्याचा या ठिकाणी तुम्ही प्रयत्न केलेला आहे. प्रचंड मेहनत मी या ठिकाणी घेतलेली दिसते. एकंदरीत काय सांगाल? या कोकणामध्ये गणपती उत्सवाबरोबरच आपण एक आधुनिक पद्धतीवर किंवा सध्याच्या घडीवर जो झालेला चंद्रयान-3 हा जो कन्सेप्ट आहे हा आम्ही चालू कन्सेप्टवर आम्ही नेहमीच
उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि या कोकणातील सर्व गणेश भक्तांना आम्ही एक आमच्याकडची या लहान मुलांची जी कला आहे ती सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. माझ्या वडिलांच्या माध्यमातून 50 वर्षाच्या जवळजवळ 50 वर्ष या गणपती उत्सवाला कार्यक्रमाला सुरुवात केली. ते करत असताना माझेच भाचे एक जितेंद्र मेंदडकर असतील, भास्कर पयर आहे, विजय पयर आहे, त्याच्यानंतर जितेंद्र मेंदडकर, गणेश मांदाडकर, निशांत असे यांनी अनेक 3-4 दिवसापासून म्हणजे या गणेशोत्सवासाठी किंवा या डेकोरेशनसाठी वेळ घातलेला आहे. आणि फक्त एवढंच आहे की आपल्या या तळागाळातील लोकांना आपल्या या जडणघडणीवर जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट दाखवण्यासाठी आम्ही जो प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न करत असताना सर्व आबालवृद्धांना आम्ही एक आनंद देण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न करत असताना आपण ही संस्कृती आणि जे विज्ञान हे दोन्ही कन्सेप्ट आम्ही एकत्र करून अनेक वर्षात आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अगदी 370 हे झाल्यानंतर आम्ही एक कारगिलचा कन्सेप्ट दाखवलेला, गेल्या वर्षी चक्रीवादळाचा दाखवलेला, त्यानंतर आपण ज्या सांस्कृतिक जे आपले 12 सण आहेत ते 12 सण दाखवण्याचा प्रयत्न केला. असे विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातून एक मिळणारा आनंद आणि गणेश भक्तांसाठी जो मिळणारा एक देण्यासाठी जो आम्ही उपक्रम किंवा एक आम्ही एक कन्सेप्ट करतो त्याचा एक आम्हाला एक आनंद होतो. जे आपल्या भारतातले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी मला वाटतं वर्षभर मेहनत घेतली आणि कुठेतरी ही मोहीम आहे ती यशस्वी केली. आता तुम्ही काही अवघ्या दिवसातच ही मोहीम यशस्वी केल्याचा कुठेतरी आनंद दिसतोय. तर एकंदरीत या यशामागचं नक्की कारण काय आणि कशा पद्धतीने मेहनत घेतली? नक्कीच माझे 2 भाचे जितेंद्र आहे आणि त्याच्यानंतर निशांत आहे, विजय पयर आहे, भास्कर पयर यांनी विशेष मेहनत घेतली. गणेश मांदाडकर आहे त्यांनी विशेष मेहनत घेतली. कमीत कमी 3 ते 4 दिवस पूर्ण रात्रभर एक कार्यक्रम करण्याचा. दुसरी गोष्ट म्हणजे गणपतीच्या समोर जो आम्ही डेकोरेशनचा जो हे केलेला आहे, मुहूर्त केलेला आहे तो देखील आम्ही टाकाऊपासून टिकाऊ आणि हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते जी मेहनत फार कष्टाची मेहनत आहे आणि असं दिसताना एक कन्सेप्ट साधा सिंपल वाटतोय परंतु त्याच्यासाठी फार मेहनत असते आणि ते मेहनत करत असताना अगदी रात्री 3 ते 4 दिवस, शेवटचे 4 दिवस पूर्ण म्हणजे जे रात्रभर पूर्ण कोणतेही आराम किंवा हे न करता, विश्रांती न घेता कंटिन्यू प्रचंड मेहनत घेतली. 50 वर्षांची परंपरा ते जपत आलेली आहे आणि दरवर्षी मला वाटतं त्यांच्याकडून एक वेगळ्या पद्धतीची ही मोहीम किंवा ही जी मोहीम आहे साकारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यावर्षी देखील नुकताच लँडिंग झालेला जो चंद्रयान 3 आहे भारताचा, इस्रो या येथील जे शास्त्रज्ञ आहेत आपल्या भारताचे, त्यांनी ज्या पद्धतीने ही मोहीम यशस्वी राबवली आणि तशा पद्धतीची हुबेहूब थीम या ठिकाणी त्यांनी गणपती बाप्पा शेजारी साकारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रचंड मेहनतीमागं त्यांनी सांगितलेली त्यांची यशोगाथा आणि त्यांनी प्रचंड घेतलेली मेहनत मला वाटतं त्यांना कुठेतरी यशस्वी करण्यासाठी आणि कुठेतरी या चांगला संदेश पोहोचवण्यासाठी त्यांना सार्थक ठरलेली आहे. गणेश मापळकर, माझे कोकण, म्हसळा, रायगड. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार चिपळूण विभागामध्ये चिमुकल्यांचा गणेशोत्सव साजरा झाला. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया या नामगजरात ढोल ताशा लेझिमच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. कुमार चिन्मय आशिष जोशी याच्या हस्ते गणपतीच्या मूर्तीची पंचामृती पूजा करण्यात आली. आरती देखील करण्यात आली. गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात आला. मुलामुलींनी फुगड्या व नाचून शाळेतील गणेशोत्सव हा आपल्या घरातील कुटुंबातील एक सण आहे असा उत्साहात सगळे चिमुकले व पालक व शिक्षक शिक्षिका सहभागी झाले होते. कोकणात गौरी गणपतीच्या सणाचा उत्साह शिगेला पोचला असून गावागावात पारंपरिक पद्धतीने सण साजरा केला जात आहे. त्याचबरोबर गणपतीच्या सणानिमित्त खास गाणे व डान्स देखील सादर केले जात आहे. गौरी गणपतीच्या सणात कोकणातील तरुण तरुणींचे खास आकर्षण बनलेला बाळा डान्स ठिकठिकाणी सादर केला जातो. गणेशोत्सव दरम्यान गौरी गणपतीच्या सणास खास करून पारंपरिक वाद्याच्या तालावर तरुणाई थिरकल्याचे पाहायला मिळते. तळ कोकणात गौराईचे मोठ्या उत्साहात वाजत गाजत आगमन झाले. सवाष्ण महिला एकत्र जमून पाणवठ्याच्या ठिकाणी जाऊन गौराईचे आवाहन करतात. हळदीचे रोप, आगाडा, तिरडा, लाल माठ, हरणाच्या फुलांचे रोप एकत्र करून प्रतिकात्मक गौराईचे आगमन होते. तळ कोकणात पाणवठ्याच्या ठिकाणावरून गौरी आगमनाची मोठी परंपरा आहे.
हळदीच्या पावलांनी वाजत गाजत मोठ्या उत्साहात गौराईला घरी आणण्यात येते। यावेळी गौराईला नटवून सजवून तिची ओटी भरण्यात येते व वंशवाढीसाठी साकडे घातले जाते। दुपारनंतर जमलेल्या महिला एकमेकींना ओवसा देतात व त्यानंतर मंगळागौर फुगड्यांचा कार्यक्रम होतो। माहेर वाशनीला आजच्या दिवशी विशेष मान दिला जातो। अशा आगळ्या वेगळ्या व पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात कोकणात गौराईचे पूजन केले जाते। गौरी गणपती हा सण आम्ही 11 वर्ष झालंय मुंबईवरून येतो आणि दरवर्षी असंच प्रेमाने आणि मस्तपैकी इथे येऊन गावी साजरा करतो। खूप सुंदर आणि एकदम असं की उत्साह असतो ना, कसं 11 दिवस आमचे जातात तेच आम्हाला समजत नाही। हा सण आमचा वर्षातून एकदाच येतो। कोकणातील किंवा इतर ठिकाणी पण गणपतीच्या 4थ्या किंवा 5व्या दिवशी या गौरी पूजन आमच्या इथे होतं आणि गौरीचा ओवसा म्हणून एक कोकणात प्रसिद्ध आहे। आम्ही सगळ्या बायका एक दिवस हा क्षण अगदी आतुरतेने या क्षणाची वाट बघत असतो आणि तो उत्साहाने साजरा करतो। हा सण म्हणजे एक आम्ही हा वाडीतील प्रत्येक वाडीवर साजरा केला जातो। आम्ही एका वाडीतील बायका आहोत। प्रत्येक घरात देवीची पूजा केली जाते, आवाहन केलं जातं। विहिरीवर जाऊन एक हळदीचं ठांब वगैरे एकत्र करून देवीचं पूजन केलं जातं। त्याच्यानंतर आपली ही 5 पानं आणून त्याच्यात 5 फळं वगैरे पोहे लाहे घालून तो वाण म्हणून एक गौरीला हे केलं जातं, दान केलं जातं। रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये ठिकठिकाणी आज गौराईचे आगमन झाले। अनेकांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाच्या शेजारी गौराईची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर आज गौरी पूजन देखील मोठ्या भक्तिभावात करण्यात आले। अनेक ठिकाणी गौराईला गोड तर काही ठिकाणी तिखट नैवेद्य देखील देण्यात येतात। आज रात्रभर गौराई समोर जागरणाचा कार्यक्रम केला जातो। यावेळी महिला विविध पारंपरिक नृत्य तसेच कार्यक्रम करून रात्रभर गौरी गणपती समोर जागरण करतात। कोकणात सर्वत्र गौराईचे जल्लोषात आगमन झाले आहे। भाद्रपद महिन्याच्या अनुराधा नक्षत्रावरती गौराईचे आगमन होते। कोकणातील अनेक गावागावात आजही पारंपरिक पद्धतीने रीतिरिवाज पाळत गौराईला घरी आणले जाते। कोकणात गौराईला ग्रामीण भाषेत गवर असेही संबोधले जाते। घरातील महिला घराजवळच्या पाणवठ्यावर गौराई आणण्यासाठी जातात। नदीच्या पात्रातील 7 दगड वेचून त्यांची नदीच्या किनाऱ्यावरच पूजा केली जाते आणि मग हे दगड आणि फुलोरा वाजत गाजत घरी आणला जातो। नदीवरून घरात येईपर्यंत या महिला एकमेकींजवळ बोलत नाहीत। या गौरीचे घरात आगमन होताच गणपतीच्या शेजारी बसवण्यासाठी लाकडात कोरलेल्या गौराईच्या पूर्णाकृती मूर्तीला सजवले जाते। बहुतांश वेळा गौरीचा मुखवटा लावून देखील तिचे पूजन केले जाते। कोकणात अत्यंत उत्साहात साजरा होणारा असा आपला गौरी गणपतीचा सण अत्यंत आनंदाने सर्वच जण साजरे करत आहेत। आजच आमच्याकडे गौरींचं आगमन झालेलं आहे। आम्ही माहेरवाशिणी महिला या गौरींना तळीवरून घरी घेऊन येतो। त्यानंतर घरातील सवाष्ण महिला त्यांचं औक्षण करून घरात स्वागत करतात। यानंतर गौरींना दही आणि पोह्याचा नैवेद्य दाखवला जातो। त्यानंतर आम्ही पारंपरिक पद्धतीने आमचा चालत आलेला पिढ्यानपिढ्या चालत आलेला असा संपूर्ण मातीचा मुखवटा याचा वापर करून आम्ही गौरींना सजवतो। यामध्ये गौरींचा मुखवटा, हात आणि पाय वापरून नऊवारी साडी गौरींना नेसवली जाते। त्यानंतर पारंपरिक दागिन्यांचा वापर करून त्यांची संपूर्ण सजावट केली जाते। याचप्रमाणे आम्ही गौरीला दरवर्षी नवीन नऊवारी साडी नेसवून सजवतो। यामध्ये घरातील सर्व महिला आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतात। त्याच निमित्ताने घरात पारंपरिक खेळ खेळले जातात, जसे की झिम्मा, फुगडी। रात्रीचे जागर होतो घरात, त्यामध्येही झिम्मा फुगडी खेळली जाते। आणि रात्रीच्या जेवणासाठी गौरींना जो गोडाचा नैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये मुख्यतः पुरणपोळी, पाल्याची भाजी, भाकरी आणि दही भात याचा समावेश असतो। यानंतर आम्ही म्हणजे या निमित्ताने आम्ही सर्व कुटुंबातील सगळे सदस्य अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा करतो। राजापूर तालुक्यात काल गौराईचे धूमधडाक्यात आगमन झाले होते। आज गौरी पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले। घराघरातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने गौरी पूजन करून गौराईला नैवेद्य दाखवून आराधना केली। आज कोकणात राजापूर तालुक्यात
गौरी गणपतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज शिरगाव विद्यालय शिरगाव यांनी शिरगाव बाजारपेठ परिसरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने घोषणा दिल्या। वृक्षारोपणाचे महत्त्व गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग मधल्या झिराड गावात एक दिवस गावासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने ऋषी पंचमीच्या निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला। या उपक्रमाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे मनसेचा संवाद मेळावा पार पडला। यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कोणती रणनीती आखणार याचा सुतोवाच यावेळी देशपांडेंनी घेतला। ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीची लढाई ही मनसे स्वबळावर लढणार असल्याचे संकेत देखील देशपांडे यांनी या मेळाव्यात दिले। त्यामुळे नेहमीच इतर पक्षांना मदत करणारी मनसे आता स्वबळावर कशी लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। मुंबई गोवा हायवेच्या संदर्भात देशपांडे यांनी बांधकाम मंत्री यांनी दिलेला शब्द न पाळल्याने ते अत्यंत खोटारडे असल्याची टीका केली आहे। त्यामुळे भाजपसह इतर पक्षांचा देखील संदीप देशपांडेंनी खडसून समाचार घेतलाय। बांधकाम मंत्री खोटारडे आहे, अजून काही एक लाईन चालू झाली नाही। आता मी स्वतः तिकडनं आलो, रोज मी आलो, लाईन सिंगल लाईन सुद्धा अजून यांनी चालू केलेली नाही। आतापर्यंत कोकणाला फसवण्यातच या सगळ्यांचे वेळ गेलेला आहे। मग ते भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, फक्त लोकांची फसवणूक हीच कामं केलेली आहेत। कोकणाच्या जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या, म्हणजे खासदार आहेत, आमदार आहेत का जागेचे दलाल आहेत, इथपर्यंत म्हणण्यापर्यंत परिस्थिती आणलेली आहे। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील स्वराज्य निवारा आश्रम येथे काही दिवसांपूर्वी एका लहान चिमुरड्यावरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती। त्या घटनेची माहिती आता समोर आली आहे। या संदर्भात संस्थेच्या सभासदांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे। तसेच यापूर्वी संस्थापक अध्यक्ष अनिकेत तांबे यांच्या विरोधातही सभासदांनी देखील तक्रार दाखल करण्यात आली होती। लहान चिमुरड्यावरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी आज रोजी अटक केली असून त्याच्या विरोधात बालकांचे लैंगिक शोषण अपराधापासून संरक्षण कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपीला न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आज सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका जगबुडी नदीच्या ब्रिजवर खेड तुळशी खुर्द येथून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकल MH08 BB 0270 या गाडी चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने गाडी ब्रिजच्या डिवायडरवर सुमारे 10 ते 15 फूट घासत जाऊन अपघात झाला आहे। श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिशधाम अपघातग्रस्तांच्या मदतीस 24 तास सेवेत असणारी मोफत रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून बाईक स्वार 3ही रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कळबणी येथे प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या अपघातात श्रवण गावडे, रवींद्र गावडे, स्वप्नील सुतार हे 3 जण जखमी झाले आहेत। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।